श्री स्वामी समर्थ. कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये हे जीवन जगत असताना बघा आपल्याला स्वप्न पडत असतात आणि स्वप्नामध्ये अनेक प्राणी असतात, ते दिसू लागतात. त्याच्यामधलाच एक प्राणी म्हणजे साप. बघा, या सापाला शेतकऱ्याचा मित्रसुद्धा मानलं जातं. पण बघा, आपल्या स्वप्नामध्ये साप दिसणं हे शुभ आहे की अशुभ आहे? ज्याच्या नशिबामध्ये बघा स्वप्नामध्ये वारंवार साप दिसतो त्याच्यासाठी काही शुभ संकेत असतात. या सर्व गोष्टींवर आजचा हा व्हिडिओ आहे. सृष्टीच्या सुरुवातीपासूनच साप आणि मनुष्याचा संबंध आहे. हिंदू शास्त्र आणि पुराणामध्ये सापांशी संबंधित अनेक अशा कथा आहेत. हिंदू धर्मग्रंथामध्ये सापांना पूज्य मानलं जातं. ही भगवान शिवांच्या गळ्यातील हार असून भगवान विष्णूंचा पलंग आहे. एकीकडे सापाला पूज्य मानलं जातं, तर दुसरीकडे त्या संबंधित अनेक शुभ आणि अशुभ चिन्हे देखील प्रचलित आहेत. साक्षात साप दिसल्यावर घाम तर फुटतोच, परंतु नाग स्वप्नात जरी दिसला ना तरी घाबरायला होतं. बघा, स्वप्नात साप पाहण्याचे रहस्य आता आपण पाहणार आहोत. पहिला रहस्य, एखाद्याच्या स्वप्नात किंवा जागृत स्थितीत मंदिरात साप दिसला तर ते शुभ मानलं जातं. मंदिरात साप पाहणं ही नजीकच्या भविष्यात तुमची इच्छा पूर्ण होणार असल्याचे चिन्ह आहे. बघा, दुसरा, जर एखाद्याच्या स्वप्नात आपल्याला साप एखाद्या झाडावर चढताना दिसला तर याचा अर्थ असा समजा की लवकरात लवकर आपल्या जीवनामध्ये काही शुभ घटना घडणार आहे. हे प्रगतीचे देखील चिन्ह आहे. यावर अचानक नफा मिळणे किंवा थकलेले पैसे परत मिळवणं हे देखील लक्षण मानलं जातं. तिसरी गोष्ट, जर एखाद्याच्या स्वप्नामध्ये साप शिवलिंगावर गुंडाळलेला दिसला तर ते देखील एक शुभ चिन्ह आहे. याचा अर्थ असा की भगवान शिव यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्हाला लवकरच आपल्या कार्यामध्ये यश प्राप्ती मिळणार आहे. चौथी गोष्ट, जर एखाद्याच्या स्वप्नामध्ये गरीब व्यक्तीला एखाद्या झाडावरून साप खाली येताना दिसला तर ते त्याच्यासाठी चांगलं लक्षण मानलं जातं. हे मजबूत संपत्तीचं लक्षणसुद्धा मानलं जातं. पाचवी गोष्ट, आपण काही खास कामासाठी कुठे जात असाल आणि त्यावेळी साप आपल्या उजव्या बाजूनं मार्ग पार करत असेल तर ते शुभ मानलं आहे. हे सूचित करतं की आपण ज्या कामाची तयारी करत आहोत ते पूर्ण निश्चितच होणार आहे. सहावी गोष्ट, स्वप्नात पांढरा साप पाहणं खूप शुभ मानलं जातं. हे संपत्तीचे प्रतीक आहे. आठवी गोष्ट, स्वप्नात मृत सर्प पाहणं चांगलं नाही. हे नजीकच्या भविष्यामध्ये काही मोठ्या संकटांचं सूचक आहे. त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी 5 सोमवारी शिव मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाला पाणी किंवा कच्चं दूध अर्पित करावं. त्याच्यामध्ये या प्रसंगातून आपण वाचू शकतो. 9वी गोष्ट, जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीला एखाद्या स्वप्नात एखाद्या झाडावरून खाली येणारा साप दिसला तर हे त्याच्यासाठी मोठ्या नुकसानीचं लक्षण आहे. जर आपणास असे स्वप्न दिसत असेल तर आपण आर्थिक बाबतीत सावधगिरीने बाळगणं आवश्यक आहे, कारण आपल्याला पैशाची येणाऱ्या कालावधीमध्ये तणतण जाणू शकते. 10वी गोष्ट, काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना डाव्या बाजूने साप मार्गातून निघत असेल तर सावधगिरीनं बाळगण्याची गरज आहे. आपण ज्या कामासाठी जात आहात त्या पूर्ण झाल्याबद्दल शंका असल्याचं हे लक्षण आहे. जर हे घडलं तर घरी परत जा आणि भगवान शंकराची प्रार्थना करून निघा. 11वी गोष्ट, एका सर्प जोडीला स्वप्नात प्रेम करताना बघणं हे एक अशुभ सूचक आहे. सर्प आपणास प्रेम करताना दिसलं तर तेथून निघून जावं. यानं मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 12वी गोष्ट,
जर एखाद्याला स्वप्नात साप दिसला तर ते वाईट शगुन मानलं जातं. वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये सापांच्या स्वप्नांचा विस्तृत अर्थ लावला जातो. जर आपल्याला आपल्या स्वप्नात साप दिसला तर हे सूचित करतं की नजीकच्या भविष्यामध्ये आपण समस्यांनी वेढले जाणार आहोत. 13वी गोष्ट, स्वप्नात सर्पदंश दिसल्यास आपल्याला एक गंभीर आजार होणार आहे किंवा कोणत्या प्रकारचं संकट येणार आहे याचं सूचक आहे. आपण सावध राहा. परंतु जर वर सांगितलेल्या कारणांमुळे स्वप्न पडलं असेल तर घाबरून जाऊ नका. 14वी गोष्ट, जर एखाद्याला साप आपल्या स्वप्नात तुमचा पाठलाग करताना दिसत असेल आणि आपण खूप घाबरून गेलेला असाल तर हे समजलं जाईल की आपण भविष्याबद्दल घाबरत आहात. काही चिंता आपल्याला खाऊन टाकत आहे किंवा एखाद्या घटनेमुळं घाबरला आहात. असंही होऊ शकतं की आपण एखादे सत्य स्वीकारण्याचे धैर्य जमा करू शकत नसाल किंवा आपण ते रहस्य उघड करण्यास घाबरत असाल. 15वी गोष्ट, जर स्वप्नात साप किंवा मुंगूस यांच्यामधील लढाई पाहण्याचा अर्थ असा आहे की आपण कायदेशीर अडचणीत येऊ शकता आणि आपल्याला कोर्टात सुद्धा जावं लागू शकतं. 16वी गोष्ट, एखाद्याला सर्पदंश किंवा चावण्याची स्थिती, सर्प दिसल्यात ही चिन्हे आहेत. कोणतीही आपल्याला फसवू शकतं किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारचे इजा पोचू शकतं. आता पुढे पाहूया 17वी, जर रात्री झोपत असताना एखादा पांढरा किंवा सोनेरी किंवा चमकदार साप स्वप्नात दिसला तर ते नशीब उघडण्याचं चिन्हसुद्धा आहे. असं म्हटलं जातं की एखाद्याला पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल. 18वी गोष्ट, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात साप कुठेतरी जाताना दिसला किंवा तो तुम्हाला पाहून लपून बसला असेल तर असे समजतं की पितृदेव तुमचे रक्षण करत आहे. 19वी गोष्ट, सर्प बिळाकडे जाताना पाहणं म्हणजेच अचानक पैसे मिळवणं, बिलातून बाहेर निघताना पाहणं म्हणजेच पैशाची हानी होणं. 20वी गोष्ट, साप पुन्हा पुन्हा पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्यावर पितृदोष आहे किंवा आपले पूर्वज आपल्यावर रागावले आहेत. 21वी गोष्ट, एखादा खणत असताना साप बाहेर निघताना दिसला तर धन प्राप्तीचे संकेत समजू शकता. जर आपल्या पत्नीला किंवा मुलांना जर सोनेरी रंगाचा साप जर दिसत असेल, वारंवार दिसत असेल तर बघा, आपल्याला पैसा येण्याचे संकेत, धन प्राप्ती होण्याचे संकेत भरपूर प्रमाणात असतील. जर सोनेरी साप वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या ठिकाणी जर आपल्याला वारंवार दिसत असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या कामामध्ये तुमची बढती होणार आहे. तुमच्या मुलांचं शिक्षण योग्य प्रकारे होणार आहे. आणि अशा प्रकारे जर हे वारंवार घडत राहिल्यास तर समजून जावं की भगवंताची कृपासुद्धा तुमच्यावर होणार आहे. श्री स्वामी समर्थ.